इथं काय केलं अकोला पोलिसांनी, खलरक्षण आहे आणि सदनिग्रहण आहे. म्हणजे जे हरामखोर आहेत त्यांना तुम्ही रक्षण देत आहे आणि जो प्रामाणिकपणे एका संविधानिक पद्धतीनं त्या आंदोलनाला सामोरं गेला. माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी अकोला जिल्हा फक्त एक सांगू, अकोला जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था बिघडू नये याकरता मला स्वतः सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे PI अजित जाधव भेटायला आल्यानंतर मी त्यांना शब्द दिला होता की आम्ही कालचा मोर्चा रद्द करू, कारण एका मुलाचा अंत्यसंस्कार आहे. मी आमच्या जिल्हाध्यक्ष कृष्णराव अंधारे यांना सांगितलं आणि विनंती केली की तो कालचा मोर्चा रद्द करा. एका शब्दात राष्ट्रवादीने तो रद्द केला. एवढी नैतिकता आमची. का? पोलिसांवर आमचा विश्वास होता. काय झालं आज सकाळपासून, तो कोण टप्परशाप तिकडचा पकडला काय गालट, त्यानं कुंडी मारली. हा त्याचा बाप कुठं लपला आहे, तो साबळ्या सुटला आहे, तो जाहीर बोलतोय, चिथावणी देतोय. सुटल्यानंतर एखादा आरोपी त्याला बेल भेटल्यानंतर तो अकोल्यात राहून मला धमक्या देतोय. ही काय पद्धत आहे? हे नाही खपून घेणार, बाकीचे आमदार खपून घेतील पण अमोल मिटकरी नाही खपून घेणार. अजूनही कर्णबाळा माध्यमांशी बोलतो नाही, माजला आहे तो आणि खालच्या पातळीवर टीका माजला आहे आणि त्याला माजायला प्रवृत्त अकोला पोलिसांनीच केलं. यांनी जर त्याच दिवशी मुसके आवडले असते ना, हिंमत नसती झाली कोणाची. पण अकोला जिल्ह्यात शांतता राहू नये हे अकोल्याच्याच लोकांना का वाटतं. पण मी सांगतो तुम्हाला पत्रकार भावांनो, जे चित्र चाललं आहे हे बरोबर नाही. कोणाचा जीव घेऊन जर त्याला जीव घ्यायला पोलीस सपोर्ट करत असतील तर माझा पोलिसांवर नाही पण संविधानावर विश्वास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान दिलं, त्यावर माझा विश्वास आहे. माझ्या कुटुंबाचा विश्वास आहे, माझ्या लेकरांचा विश्वास आहे. कुछ भी हो जाए हम पीछे नहीं हटेंगे. मारतो, चिल्लर, फालतू असे शब्द तुमच्या संदर्भात लाईव्ह प्रेसमध्ये ते बोललेत. तो मारायची सुपारीच घेतली ना, पण तो कोणाच्या भरोशावर मारतोय? पोलिसांच्याच भरोशावर ना. एखादा किती मोठा आरोपी असला, अरे हा जर मर्द असताना मर्द एखादा हल्ला केल्यावर कसा लष्कर येतोय बा म्हणतोय की आम्ही हल्ला केला, आम्ही ते जबाबदारी स्वीकारतो. हे मर्द आहेत का? मग यांच्यापेक्षा तर लष्कर येतोय बा बुरला. हे साले ढुंगणाले पायालावून पळून गेले. यांच्या मालकाचंच भाषण आहे की माझा सैनिक तसंच होतं. मग पळून काय केला तुझा सैनिक? त्याच्यात दम होता आणि तो एका बापाची अवलाद होता, तर तिथंच त्यानं थांबायला पाहिजे. साला ढुंगणाला पायालावून पडतो आणि तिथून घरातून देतो का धमकी आम्हाला? मर्द तो असतो तो समोरासमोर भिडतो. सांग कुठं यायचं, एकटा ये, पण तुझी ते रानडुकरं नको आणू शकतो. एकटा ये, एकटा तुझ्या माईनं दूध पाजलं असं आणि मग अमोल मिटकरीशी भेट ना. माझ्यावर काय नीच बोलताना बोलता आम्हाला येतं. जर जास्त संस्कृतीच्या बाहेर बोललो तर पक्षातून हकालपट्टी होईल माझी. पक्षाची ही विचारधारा नाही. अमोल मिटकरी वाह्यात बोलला, हकालपट्टी. राजकारणाच्या भरोशावर नाही सर. माझा फुलेशाह आंबेडकर शिवाजी महाराजांचा विचार महाराष्ट्रात जिवंत आहे. हकालपट्टी होईल. हे गोळ्या मारतील, हे गोळ्या मारणार आहेत मला आज. अकोला पोलीस त्यांच्या रिव्हॉल्वरच्या 6 गोळ्या अलर्टवर ठेवल्या आहेत. माझ्या मृत्यू जर झाला तर त्याला कर्णबाळा दोषी जितका असेल त्यापेक्षा जास्त अकोला पोलीस दोषी असेल, हे तुमच्या प्रसारमाध्यमांसमोर मी सांगतो. जर त्याला आवरत नाही तुम्ही साला उघडा प्रेस घेतोय, कोणाच्या बरोबर हिंमत करतोय, हरामखोर. त्याला आवरा, त्याला आणा मुसके आवडून मग बोलवा मला चर्चेला. मी उठतच नाही आज, काही उद्या तुम्ही आणा दिवसभर, तुम्ही इथंच थांबा, जाऊ ना.